खेळाचा नियम आहे, आपल्या पायातला फुगा फोडायचा नाही. आपल्या पायातला फुगा फोडायचा नाही, दुसऱ्याला फोडू द्यायचा नाही, परंतु दुसऱ्याच्या पायातला फुगा मात्र अजिबात ठेवायचा नाही. अलग लक्षामध्ये, आपल्या पायातला फुटू द्यायचा नाही, दुसऱ्याच्या पायाचा ठेवायचा नाही. याच्यातून संदेश आपणाला खेळ पूर्ण झाल्यानंतर तो ऐकायला मिळेल किंवा बघायला मिळेल. आता विद्यार्थ्यांना सूचना आहे, या सतरंजीच्या बाहेर आपणाला जायचं नाही. सतरंजीचं जी सीमारेषा आहे हे आपलं मैदान आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्याच्या पायावर पाय द्यायचा नाही, दुसऱ्याच्या फुग्यावर पाय द्यायचे आपणाला, हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या पद्धतीनं आपणाला खेळाला सुरुवात करायची आहे. म्हटल्यानंतर बोलो भारत माता की, वंदे वंदे. खेळ सुरू. सगळ्यांनी या उपक्रमाबद्दल, या खेळाबद्दल सगळ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. खेळ संपलेला आहे, खेळाचं फलित तुमच्या समोर आहे. आपलं वाचवायला गेलो आपण, दुसऱ्याचं नाश करायला गेलो आपण. आपलं वाचलं का? वाचणार नाही. समाजामध्ये सुद्धा जगत असताना तसंच आहे. दुसऱ्याचं वाईट होऊ दे आणि माझं चांगलं होऊ दे. जनसमुदायामध्ये राहून, जनमानसामध्ये राहून अशा प्रकारचं भावना किंवा अशा प्रकारची मानसिकता आपणाला ठेवता येणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपणाला लक्षात ठेवायचं आहे की जगा आणि जगू द्या, हा जो संदेश आहे, हा संदेश आपण या खेळातून आपणाला घ्यायचा आहे. या मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे हा खेळाचा प्रकार आपल्यासमोर सादर केला. सर्व विद्यार्थ्याचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करूया. वेलकम.